अंतिम बॉलवर 4ची आवश्यकता होती आणि काय फटका सुद्धा जबरदस्त होता, मात्र थोडीशी ताकद कमी पडली. कल्पेश म्हात्रेची चांगला कॅच लॉंग ऑफच्या दिशेने घेतला आणि त्यानंतर ही मॅच जिंकली. 3 धाब्यांनी ही मॅच जिंकलेली आहे. 62चं टार्गेट होतं, मात्र खरोखरच प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन झालं आणि काटेकी टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळाली या टीआर ट्रॉफी 2026 मध्ये. टीआर ट्रॉफी मध्ये सर्वच्या सर्व मॅचेस आपण बघतोय, कट टू कट मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. करण या लगेच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी मी विनंती करतोय मुख्य मंचावर उपस्थित असणारे माननीय श्री पंकज हजारे, त्यानंतर उमाकांत पाटील आणि कल्पेश पाटील यांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. हे 3 आमचे मुख्य अतिथी आहेत आणि एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. सुरुवातीला ही आकर्षक ट्रॉफी दिली जाईल जी स्पॉन्सर्स केलेली आहे. स्वर्गीय मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार नक्ष आणि कुमार मितांश गणेश पाटील यांच्याकडून ही आकर्षक कॅप AP टूल्स. तुम्हाला इंडियामध्ये कुठेही फिरायचं असेल तर AP टूलला तुम्ही संपर्क साधा. प्रोप्रायटर अनिल पाटील. त्यानंतर ही आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच वर्षा फाउंडेशन विनय पाटील अँड अक्षय मयूर पाटील यांच्याकडून स्पॉन्सर हे कोल्ड्रिंक्स आणि स्वर्गीय भरत पाटील यांच्या स्मरणार्थ दृश्या स्वप्नील पाटील आणि शिवानी प्रणित पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर हे फ्रूट बकेट मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. मी मान्यवरांना विनंती करतो पुन्हा आपण असं नसतं व्हायचं आहे. थँक्यू सो मच. मॅच मोठी होती, समोरची टीम सुद्धा मोठी होती. बॅटिंगसाठी तुम्ही ज्यावेळेस गेला होता त्यावेळेस माइंडमध्ये काहीतरी विचार असेल तुमच्या? काय ना, आम्हाला 15-15च्या रनरेटनी स्कोअर बनवतो ना, त्या हिशोबाने आम्ही चाललेले. पण लास्ट मुमेंटला अशी कुशन मुवमेंट येईल एवढं वाटलं नव्हतं. पण आमच्या बॉलरनी बॉलिंगमध्ये थोडा अनकमबॅक केला, तर पुढची मॅच आम्ही चांगली खेळू. असं समोरची बॅटिंग आपण बघितली, जी हितेंद्रची विकेट मिळाली त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं की कलाटणी मिळालेली आपल्याला? नाही, मॅच लेझी सोडलीच नाही, कारण का हितेंद्र म्हणजे स्कोअर बनवून गेलेला. मॅच 50-50 होती, तर चांगली मॅच झाली. शेवटचा तुमचा गोलंदाज जो आला करण वैते, विश्वास होता करण वैते की तो 14 धावा डिपेंड करू शकतोय? हां, करणवर तर भरपूर विश्वास, कारण का मी टाकायला नव्हता, पण करणवर मला विश्वास होता म्हणून मी करणला बोलवलं. लास्ट कुशल मुवमेंट बॉल गेलेला वाटते 6 पर्यंत, आम्हाला वाटलं 6 गेला, पण नशिबाने मध्ये राहिला तर चांगलं झालं. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन. पुढील मॅचसाठी बेस्ट ऑफ लक सुद्धा असेल. टॉप 5 मध्ये पोहोचणारी ही दुसरी टीम ठरली आहे. पाटील 5-1-4-1 अर्नाला टीम. आणि नेक्स्ट मॅचला होते सुरुवात. नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होईल आपण जाऊया स्वर्गीय भारत पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज होतील समीर ठाकरे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. Thanks a lot. Thank you so much, हेमंत पाटील सर. थँक यू सो मच अजित पवार, ज्यांचा आवाज देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकतात. टीआर ट्रॉफी नागले 2026 मध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्वच क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि आता मॅच सुरू होते ती म्हणजे जॉली कामतकर आणि गावदेव एकसर. बोरीवली दहिसर या परिसरातून आपण पाहतोय की एकसर संघ इथे दाखल झाल्या. पहिल्या ज्या पूलमधील मॅचेस होत्या त्याच्यामध्ये अतिशय जबरदस्त दमदार खेळ त्यांनी साकारला आणि आता क्वालिफायसाठी जी मॅच आहे जो जिंकेल तो सुपर 5 साठी पात्र ठरेल. ऑलरेडी 2 टीम्स सुपर 5 साठी पात्र ठरले. त्याच्यामध्ये संजय 11 नागले टीम लास्ट बॉल थ्रिल पाहायला मिळाला आणि आता त्याच्यानंतर पाटील 5-1-4-1 अर्नाळा या 2 संघांनी आतापर्यंत सुपर 5 मध्ये जागा बनवली आहे. आणि आता लढत तुम्हाला बघायला मिळते ती म्हणजे जॉली कामतकर भिवंडीतून एक संघ बिलॉंग करतोय आणि एक संघ दहिसर बोरीवली या परिसरातून गावदेव एकसर संघ बिलॉंग करतोय. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड क्रिकेट. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित हा क्रीडा सोहळा, क्रीडा महोत्सव तुम्ही पाहताय.
आयशा क्रीडांगणावरती रंगत असलेला भव्य आणि दिव्य अद्भुत क्रिकेटचा महोत्सव, सलगचं 17वं पर्व. नागलेकरांच्या वतीनं सर्वांना गर्व वाटावा असं हे पर्व आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळालं. आणि आता सलामीची जोडी मैदानामध्ये निहारच्या सोबतीनं तुम्ही पाहतायत. मोहिल आला आणि आता गोलंदाजी करण्यासाठी मयूर पाटील आलाय गावदेवी एक्सर टीम कडनं. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि तुमचं टायमर आता ऑन आहे. वेळेकडे लक्ष असू द्या कॅप्टन, आपण त्याची नोंद घ्यायची आहे, कारण मला वाटतं की मागच्याच डावामध्ये एक फिल्डरला आतमध्ये आपण आणलं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक कॅप्टनला देखील विनंती आहे की ही काळजी आपण घेणं गरजेचे आहे. पंचांचा अधिकृत इशारा. लेट्स प्ले गेम ऑन. मॅचला सुरुवात. जॉली कामतगड वर्सेस गावदेवी एक्सर मयूर पाटील तयार. तो पहिलाच बॉल लेन बॉल आड लेनला हिट करत असताना चांगला टेक ऑफ करणारा चेंडू आपण बघतोय. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं निहारला आणि सरळ बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चालू वर्षाचा आपण विचार केला, मागच्या 2 वर्षांचा विचार केला तर जॉली स्पोर्ट कामतगर अनेक सारे यंगस्टर क्रिकेटर्सना घेऊन खेळताना दिसले आणि काय खेळ साकारले त्यांनी. यावेळेला पुन्हा लॉफ्ट डाऊन ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये फॉरवर्ड स्क्वेअर लेगकडे फिल्डर उभा होता आणि बरोबर त्याच्यासाठी ते सोपं बनलं. त्याच्याच दिशेनं तो बॉल आला आणि एक धाव तर मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न केला जात होता. सुरुवातीला बघितलं त्या ठिकाणी किपरकडनं थोडीशी मिस्टेक होती, परंतु थांबवलं आणि एका धावेने आता संघाच्या धावांना सुरुवात करतोय तो फलंदाज निहार. एकीकडे भारत संघ न्यूझीलंडच्या विपक्षामध्ये विश्व चषकाचा फायनल देखील खेळतोय. भारतीयांची प्रथमतः फलंदाजी आली आहे. त्या मॅचकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. ओहो स्वीच हिट. व्हाट अ शॉट. ब्युटिफुली प्लेड. बॉल सरळ बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे. सिक्सर. झन्नाटीदार हिट पाहायला मिळाला. आपण पाहतोय मोहिलच्या बॅट मधून मन मोहून टाकणारा फटका. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे येणारा स्वीच हिट नव्हे तर हा स्वीट हिट होता आणि सिक्सर तिथे मिळालाय. व्हेरी फर्स्ट बॉल अशा पद्धतीचा फटका अटेम्प्ट करणं रिस्क असते आणि तो रिस्की फटका आपल्याला बघायला मिळाला त्या ठिकाणी मोहिलच्या बॅट मधून. या सिक्सरनं आता संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 7 धावा तुम्हाला बघायला मिळतात. अकाउंट ओपन केल्या षटकारांना, डावाला आगाज केलाय मोहिलनं. चला बॉल. चला बॉल प्रोव्हाइड करा. नवीनच चेंडू दिला जाईल या गोष्टीची नोंद घ्यायची. लास्ट ओव्हर मध्ये पण नवीनच आहे ना. आय थिंक 70 चे बॉल यूज केले जातात आणि या बॉलवर फार रन्स होतात. खूप चांगला स्पंजी बाउन्स आहे त्या बॉलला आणि आपण बऱ्याचशा मॅचेस बघितल्या. काल तर शेवटचा सामना तुम्ही बघितला असेल. खारबाव विपक्षामध्ये टेंभोली या 2 संघांदरम्यानचा तो सामना होता आणि तिथे तब्बल 60च्या अधिक धावा चेस करण्यात आल्या होत्या. मयूर पाटील कमबॅक करेल का. मोहिल खतरनाक मूड मध्ये आहे. पहिल्याच बॉलवर रिव्हर्सचा सिक्सर मारला आणि पुन्हा रिव्हर्स खेळलाय, परंतु यावेळेला थोडंसं कमी गतीने टाकलेला बॉल होता. पॉइंटच्या दिशेने चेंडू येतोय, त्याच्यावरती मिळेल एकच धाव. एका धावेने स्ट्राइक रोटेट केले आणि धावसंख्या 8 वर. पहिला डाव या अगोदरचा सामना तुम्ही बघितला असेल, तेथेही 60 पेक्षा अधिक धावा बनवल्या होत्या, परंतु लास्ट बॉल थ्रिल तेथेही बघायला मिळाला. एका बॉलवर पुन्हा 4ची गरज होती, परंतु तो झेल पकडला त्या ठिकाणी. निहार मात्रे इज ऑन स्ट्राइकिंग एंड. ऑन ड्राईव्हचा फटका, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि V8 ब्रँडचे ते फाउंडर आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून V8 ब्रँडची बॅट देखील या स्पर्धेमध्ये देण्यात आलेल्या मालिकावीर खेळाडूसाठी ती बॅट दिली जाणार आहे आणि तोच निहार सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय.
हळूहळू हा ब्रँड देखील आता महाराष्ट्रभर चांगलाच गाजलाय. शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील करण्यात आली होती. हा चेंडू डॉट आला आणि येथे फायनली मयूरचा आपण कमबॅकच म्हणू शकतो. षटकार आल्यानंतर 9 धावा या धावफलकावरती लागल्यात. एंड ऑफ द पॉवर प्ले. इकॉनॉमिकल गोलंदाजी गावदेवी एक्सर संघाचा मयूर पाटील येथे करतोय. यानंतर दहिसर JR वर्सेस बंदर पाखाडी आणि त्यानंतर सानवी एंटरप्राइजेस गोडदे वर्सेस भारवी एंटरप्राइजेस जे हनुमान टेंबोली. सध्या एकीकडे भारताचा अभिषेक शर्मा तुटून पडलाय. फॉरेन कडनं आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज प्रकाश सिंग गावदेवी एक्सर्स संघाकडून. आणि आता फिल्डिंग मध्ये थोडंसं बदल केला. मिडॉन येस आता मिडॉनला मागे पाठवलंय लॉंग ऑनच्या दिशेनं. शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला फील्ड 38 सर्कल मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हायवे एंड कडनं युनिव्हर्सल कॉलेज या दिशेनं आहे आणि त्याच एंड कडनं आता गोलंदाजी करण्यासाठी प्रकाश सिंग आलाय. सामना करेल फलंदाज निहार. बॉल तयार ओव्हर द विकेट. निहार साठी ऑन साइडला स्विंग केलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर दे दणका. निहार मात्रेचा आलाय सिक्सर. here. Have a look at that action replay तुमच्या समोर आहे. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. वेलकम टू द आयशा ग्राउंड अँड वेलकम टू द टीआर ट्रॉफी असं सांगितलं निहार मात्रेनं. पहिल्याच बॉलवर प्रकाश सिंगचं स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलं. परफेक्ट आतमध्ये येणारा बॉल होता. विकेट टू विकेट ही लाईन पाहायला मिळाली, परंतु निहार या अगोदरच्या षटकामध्ये देखील तो प्रयत्न करत होता आणि ऑनसाइड त्याची भरपूर स्ट्रॉंग आहे. आपण बऱ्याचदा त्याला बघितलंय. मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, स्क्वेअर लेग असेल, या दिशेनं तो जास्तीत जास्त रन्स बनवतो आणि हा फटका मिड विकेटच्या बाहेर सरळ पाठवला चेंडूला. बॉल जसा लवकर आतमध्ये येईल त्याचा प्रयत्न करा. प्रेक्षकांना विनंती असेल कारण वेळ जास्त जाते. प्रकाश ऑप्शनच्या बाहेर हा बॉल. बॅटर ऑन साइडला स्ट्रॉंग आहे. आता प्रकाशला नक्कीच कळालंय आणि त्याच्यामुळे आउटसाइड ऑप्शन हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. विकेट कीपर देखील गायडिंग करतोय. विकेटच्या मागून गोलंदाजाला एक्झॅक्ट इन्स्ट्रक्शन्स तो देतोय की काय करायचं, बॅटरची मुवमेंट काय आहे. तो गोलंदाजाला देखील ते करणं गरजेचं असेल. कटर होता आणि आता यावेळेला लपेटलाय. आणखी एक बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर अगेन्स्ट द स्विंग. आणखी एक सिक्सर. जबाब टायमिंग या फटक्यामध्ये आपल्याला जुळताना दिसतंय आणि आता धावांचा डोंगर उभा केलाय. जॉली स्पोर्ट कामतगड सुरुवातीलाच इनिशियल ओव्हर पासूनच इनिशिएटिव्ह घेत असताना, पुढाकार घेत असताना निहार मात्र विथ द V8 बॅट आणि त्या ठिकाणी काय त्याचा खेळ पाहायला मिळतोय. 2 सिक्सर आतापर्यंत प्रकाश सिंगच्या विरोधात. ओ वेगवान आउटसाइड ऑफ ही लाईन, या लाईन विषयी आपण चर्चा करतोय की कुठेतरी आउटसाइड ऑप्शन निहार थोडासा स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. पण प्रकाशनं या अगोदर एक बॉल टाकला, लास्ट डिलिव्हरी आपण बघितली षटकाराच्या अगोदरची की जो आउटसाइड ऑप्शन होता, फुल अँड स्ट्रेट होता, जिथे एकही धाव आली नाही. निहार स्ट्रगल करताना दिसला.
परंतु त्याच्यानंतर पुन्हा थोडासा बदल केला लेंथमध्ये आणि लाईनमध्ये आणि त्याच्यावर सिक्सर आला. चला तर आता सिक्सर, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा सिक्सर, पुन्हा डॉट. फुल टॉस, षटकाराची बारी होती आणि तो षटकार आलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. फुल टोल वसूल करत असताना थेट पाठवलाय सडक पे कडक सिक्सर. ठिकाणी पुन्हा फुल टॉस, परंतु यावेळेला मात्र प्रॉपरली एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत उपस्थित. हिटनी बॉल होता परंतु त्याच्यावर मोठा हिट खेळता आला नाही. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेने स्कोर पुढे जाणार आहे. धाव फलकावरती आपण बघतोय. मला वाटतं बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. बी नो बॉल आहे का ते चेक करावं लागेल आता. चला एक एक रिव्ह्यू आपण दोन्ही टीमला देतोय. 4 ओव्हरची मॅच आहे त्याच्यामुळे एक एक रिव्ह्यू असेल. बॅटिंग करताना एक आणि बॉलिंग करताना एक. इट्स अ फेअर रिव्ह्यू लॉस्ट. जॉली स्पोर्ट कामतगर संघ आपण आपला रिव्ह्यू गमावला या डावामध्ये, आता लक्षात ठेवा. आणि षटक क्रमांक दुसरं येथे संपलंय. अगदी प्रोडक्टिव्ह हे षटक राहिलं जॉली स्पोर्ट कामतगर संघाकरिता, जेथे धावा आल्या 19 धावा आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. फर्स्ट ओव्हरमध्ये थोडासा दबाव वाढवला होता मयूर पाटील. भले सिक्सर त्याच्याही विरुद्ध आला परंतु त्यानं तदनंतर चांगली गोलंदाजी केली होती, कमबॅक केलं होतं. मात्र त्याच्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा या ठिकाणी तिखट मारा बघायला मिळाला फलंदाजांकडनं. विशेष म्हणजे निहारच्या बॅटमधून आलेले ते 3 सिक्सर भागीदारी आता चांगली पाहायला मिळते. भिवंडीतील तसाही ग्रामीणचा हा नामवंत संघ आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा भिवंडीमध्ये त्यांनी जिंकल्या, भिवंडीच्या बाहेर जाऊन देखील जिंकल्यात. आणि आज आपण पाहतोय वसई तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये नागलेच्या स्पर्धेमध्ये कामनच्या धर्तीवर हा संघ उतरलाय. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी व्हीआयपी डायचे एंड कडनं बॉलर सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. धनेश 4 ओव्हरसाठी 4 गोलंदाज, म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये एक नवा गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. धनेश आलाय आणि धनेशनं विकेटची संधी निर्माण केली आहे. बॅटची वरची कडा टॉप एज, विकेट किपर पाटमोरे होता परंतु झेल त्यानं पकडलाय आणि पहिला धक्का लागतोय त्या ठिकाणी जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. या ठिकाणी बघायला मिळते आणि फायनली ती भागीदारी ब्रेक करण्यामध्ये यश आले धनेशला. पहिल्याच बॉलवर सफलता आपल्या संघाला मिळवून देत असताना आणि एक मोठी विकेट प्राप्त केलेली आहे. कारण निहारची विकेट त्यानं प्राप्त केली, जो जास्तच घातकी ठरू पाहत होता आणि त्याला बाद करणं गरजेचं होतं लवकरात लवकर धावा थांबवण्याकरिता. आणि जरूर तो प्रयत्न पाहायला मिळाला, यश देखील मिळालं धनेशला. हो आणि आता नवीन फलंदाज यश आलाय. आल्या आल्या उलटा पुलटा रिव्हर्सचा फटका आणि चेंडूला पाठवले सीमापार चौकार. चार, क्या बात आहे. चला हा ट्रेंड सुरू झाला आता सध्या. प्रमोद केनी डान्सिंग अंपायर आणि आता प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना
हा ट्रेंड सध्या सुरू झालाय. आपण बघतोय की या बॉल नंतर चर्चा करूया. ऑन साइडला पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, हवेत त्या बॉल स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय, कॅच सुटलोय, कॅच सुटलाय त्या ठिकाणी आणि यश पाटीलला जीवनदान मिळतंय. महागात पडेल. डान्सिंग अंपायर्स, अनेक डान्सिंग अंपायर्स आपण टेनिस क्रिकेटमध्ये बघितले, परंतु गोट्या हे नाव नेहमीच आपल्या डोळ्यांसमोर येतं. ज्या ज्या वेळेला डान्सिंग अंपायरला एखादं तुम्ही क्रीडांगणावरती पाहता, त्याच्यानंतर आपण सध्याच्या घडीला बघतोय की आज खिनी सर देखील या स्पर्धेमध्ये चांगलंच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना हॅरी हिरामन खरकरला तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये बघितलं. बॅक ऑफ द अँडिलिव्हरियर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल होता, सरळ विकेटच्या वरनं निघून गेला. डॉट बॉल. मोहिल थोडस चाचपळतोय. मोहिलनं पहिल्याच बॉलवर षटकार मारला होता, परंतु त्याच्यानंतर 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव त्याला बनवता आली आहे. धावसंख्या धावफलकावरती 33 रन्स, 33. षटक क्रमांक 30. पुन्हा ते सरळ अपील लाऊडली अँड यस इज गॉन. फिंगर गोज अप. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. मोहिल मात्र बॅक टू डग आउट. मोहिल जो संघर्ष करत होता त्याचा संघर्ष येथे थांबला गेला आणि यश मिळालं ते धनेशला. धनेशने या ठिकाणी आज खूपच चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. 2 विकेट्स त्यानं प्राप्त केलेत. पहिल्या 2 गोलंदाजांना जे करता आलं नाही, मयूर पाटीलला आणि त्याच्यानंतर आपण बघितलं सेकंड ओव्हरमध्ये प्रकाश सिंगला, ते मात्र आता या ठिकाणी धनेशने केलेलं आहे. गावदेवी एक्स टीम यानंतर दैसर JR विरुद्ध बंदर पाखाडी. कांदिवली मुंबईमधून हा संघ बिलॉंग करतोय आणि दैसर हा संघ आपल्याला खेळताना दिसेल यानंतरच्या लढतीमध्ये. अनेक सारे संघ आपण आज त्या परिसरातील पाहतोय. बोल तयार. पुन्हा एकदा नवीन बॅटर आलाय ओम पाटील. सोडून दिलाय चेंडू आणि पंचाचा वाईटचा इशारा. एक अनोखी स्टाईल आहे, अनोखा अंदाज आहे वाईट देण्याचा देखील. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते. ज्याला वारशातच क्रिकेट लाभलं खऱ्या अर्थानं. अमोल पाटील यांचे सुपुत्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओम अमोल पाटील स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट ऑफ लेंथ हॅमर्ड करायचं होतं. आणखी एक चेंडू आलाय डॉट आणि एक सक्सेसफुल ओव्हर धनेशच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाली. त्याच्यासाठी टाळ्या वाजतायत. त्यानं 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. गावदेवी एक्स टीमनं केला कमबॅक. UCN या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतो आणि काय टेलिकास्ट आहे. वा. स्क्वेअर ऑन अँगल शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, हॅमर्ड करण्याचा प्रयत्न, परंतु ते सर्रार बाउन्सर आणि एकूण 3 षटकांचा केस संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 34. 34 धावा आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 9 धावा, त्याच्यानंतर आपण बघितल्या 2 षटकांमध्ये होत्या 28 आणि तदनंतर 3 ओव्हर नंतर आपल्याला बघायला मिळतात त्या धावा 34. आणि तिकडे भारतीय संघ दोघेही फलंदाज असे तुटून पडलेत की किती वर्षांचा राग आहे न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर. 86 धावा. पॉवर प्ले अजून संपलं नाहीये आणि भारतीयांचा स्कोर आपण पाहतोय की 86 वर गेलाय. धावसंख्या 34. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर TR ट्रॉफी नागलेची एक उत्कृष्ट स्पर्धा 17व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि यानंतर दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय, दैसर JR आणि बंदर पाखाडी, आपण रेडी राहायचंय. ऑलरेडी सुपर 5 मध्ये संजय 11 नागले टीमनं प्रवेश केला आणि पाटील 5141 अर्नाळा टीमनं देखील प्रवेश मिळवलेला. स्पीडअप करा. चला 3 ओव्हरसाठी वेळ घेतलाय. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर्स कंप्लीट केलेल्या आहेत.
अंतिम षटक हाय वेंकडनं सोडून दिला पहिलाच बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत होता. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल मिळेल. एक एक्स्ट्रा रन आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाणार. 35 आकड्यावर 35 रन्स ऑन दी बोर्ड नाव. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज आपण पाहतोय गौरवचा वापर करण्यात आलेला आहे, परंतु जो मोमेंटम दिला धनेशनं तो कॅरी फॉरवर्ड गौरव करणार की इथून यशच्या बॅटमधून रन्स येणार. लॉफ केला. खडे खडे बॉलला पाठवला मिड विकेटला. स्टँड अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द ग्राउंड. येतो सिक्सर. बॉलला थेट भिरकावून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यश पाटीलच्या बॅटमधून येणारा हा झन्नाटेदार हिट होता आणि या फटक्याचा चटका लागला असेल गोलंदाज गौरवला, कारण धावा देखील आता 40च्या वर. 41 वर आता धावफलक जाऊन पोहोचतोय. यश पाटील नावातच सर्व काही यश, आणि यश आता मिळवत असताना त्याला फलंदाजीमध्ये एक सिनियर क्रिकेटर म्हणून देखील यश पाटीलची जबाबदारी आपण नेहमीच पाहतो या संघामध्ये, कारण आता बरेचसे सिनियर क्रिकेटर जॉली कामतगर संघाचे ज्याने एक काळ गाजवला ते आता 40+ क्रिकेट खेळतात. तो यश अजूनही आपण पाहिलं तर त्या टीम मधून या यंगस्टरच्या सोबत चांगला खेळ साकारत असताना आणखी एका बॉलला भिरकावून दिलाय थेट मिड विकेटला. येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रेक्षकांना आयवा झेल पकडलाय. मला वाटतं एका हातानं तो ही झेल पकडलाय. क्या बात आहे. चला त्या प्रेक्षकाला विनंती आहे की आपण या आपल्यासाठी कॅश प्राइज देखील या ठिकाणी देण्यात येईल आणि 100 रुपये आय थिंक TR ग्रुप कडनं ते पारितोषिक आहे. प्रेक्षकांना देखील खुश केलंय. चला त्या प्रेक्षकांना आता विनंती करतोय की आपण या आपलं कॅश प्राइज कलेक्ट करण्यासाठी. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आलाय गौरवच्या विरुद्ध. गौरवशाली कामगिरी आता यश पाटीलची बघायला मिळते. सोडून दिला बॉल जास्त वेगाने टाकल्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा देखील इशारा आलाय. चला आता फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आणि यस रिव्ह्यू अनसक्सेसफुल आहे कारण वाईडच आहे. दोन्ही टीमनं आता रिव्ह्यू गमावला. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 58 धावा 58 रन्स. यस 48 धावा 48 आहेत. 48 वर आता धावफलक जाऊन पोहोचले आणि इथून आपण बघतोय की ज्या पद्धतीने जो वेग वाढवला धावांचा मोमेंटम पूर्णपणे जॉली कामतगर संघाने आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढी ओव्हर जिंकण्याचा प्रयत्न करावा लागतो ज्या वेळेला तुम्ही शॉर्ट फॉर्मॅटचं शॉर्ट टर्मचं क्रिकेट खेळता, लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट खेळता. आणि चला तो प्रेक्षक देखील आलेला आहे, त्यांना कॅश प्राइज दिलं जाणार आहे. चला थोडं स्पीडअप करा. दोन्ही टीमना आता रिव्ह्यू गमावलाय. रिव्ह्यू दोघांनाही मिळणार नाही याची नोंद घ्या. आता या डावात गौरव पुन्हा एकदा येतोय. लेग स्टंपच्या दिशेने बॉल होता. फाईन लेगचा फिल्डर आला बॉलवरती अडवलाय चेंडू. एकदा विकेट मिळाली आहे, वळून पूर्ण केली आहे धाव आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलक पुढे जाणार आहे. 2 धावांनी स्कोर 50 वर जाऊन पोहोचलाय. एक पहिला इंटेंट असतो फलंदाजांचा की ज्या वेळेला तुम्ही फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करता की 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 50 धावा आपण जर बनवल्या तर प्रतिस्पर्धी संघाला आपण मानसिक त्यांचं कच्चीकरण करू शकतो आणि सायकोलॉजिक प्रेशराइज करू शकतो. फुल टॉस आहे. बैठक स्लॉग हिट ओम पाटीलच्या बॅटमधून आलाय हा भव्य सिक्सर.
प्रेक्षकांना आपण आईवा जेलसाठी जो प्राइज लावलेला आहे ते आपण या ठिकाणी देणार आहोत. TR ग्रुप यांच्याकडनं जो 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आईवा जेल पकडल्या आणि खुश दिसतोय सध्या. मॅचचा आनंद घेता घेता आता चला थोडा एखादा शॉर्मा तर येईल. परंतु या ओव्हरमध्ये काय कमाल केली फलंदाजांनी. धमाल फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56 या आकड्यावरती. 56 रन्स ऑन दी बोर्ड नाव. ओम अमोल पाटीलच्या बॅटमधून हा सिक्सर पाहायला मिळाला. सुरुवातीला आपण बघितलं की गोलंदाज दिनेश ज्यानं खूप दबाव वाढवला होता, मात्र गौरवच्या विरुद्ध काय फटकेबाजी पाहायला मिळाली. थोडंसं खाली राहणारा बॉल, लो राहणारा बॉल होता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. 56 धावा, अब तक 56 आणि आता डावातील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. महागडे षटक आहे. Expensive over, productive over for the team. Jolly Kamatgar. Oh, flick केला, flick off the wrist. पायात टाकलाय बॉल आणि पाठवलाय मैदानाच्या बाहेर. षटकार. साइड हिरो आणि त्याच पद्धतीने खेळ ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. विकेटवर येण्याचा प्रयत्न, पायात टाकला बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि पायात टाकला आणि तो चेंडू ढगात फेकला. ओम पाटीलच्या बॅटमधून आलेला दुसरा सिक्सर. 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत. 4 सिक्सर आलेत, 1 डॉट आलाय, 2 वाईड आलेत. असे पृथक्करण होतं षटकाचं आणि आता धावसंख्या 60च्या वर, 62 वर. चला दोन्ही कॅप्टन आपण जरा टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा प्लीज. JR दैसर आणि बंदर पाखाडी टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. दैसरचा कॅप्टन आलाय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. हाय स्कोरिंग मॅचेस आज फायनल नाईट या स्पर्धेची आपल्याला बघायला मिळते. शेवटची रात्र या स्पर्धेतील आणि खूपच चांगली टोटल. ओह, पुन्हा एकदा हुक केलाय आणि धावांची भूक कधी मिटणार नाही ओम पाटीलची. आणखी एक सिक्सर त्याच्या बॅटमधून येतोय आणि पुन्हा एकदा आईवा जेल पकडलाय. परंतु या सिक्सरनं एकूण धावा झाल्या धाव फलकावरती 68 आणि भलं मोठं आव्हान गावदेवी एक्सर संघासमोर सेट केलाय. 69 धावसंख्येचं जॉली स्पोर्ट कामतगर संघानं. एकूण 5 षटकार गौरवच्या ओव्हर मध्ये. भरपूर रन्स ह्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाले आणि आता लगेच पुढील सामन्याचा टॉस केला जाणार आहे. दैसर JR वर्सेस बंदर पाखाडी या दोन संघांदरम्यान होणारी लढत असेल. 69 टू विन, 69चं लक्ष. आव्हान मोठं आहे परंतु खेळ क्रिकेटचा, काही घडू शकतं. आईवा कॅच घेणारा याच डावामध्ये आज दुसरा प्रेक्षक बघायला मिळाला. TR ग्रुप नागल्याचाच आहेत का? ओके, चला तर त्यांना आपण कॅश प्राइज देऊया. आदिल पाटील यांच्या शुभास आपण टॉस करतोय. बंदर पाखाडी कॅप्टन, येस, दोघे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. टॉस का बॉस. आणखी एक मोठा सामना सुपर 10 मधील आणि सुपर 5 मध्ये कोण पोहोचेल त्याच्यासाठीची लढत आहे. दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत आहेत. JR दैसर आणि 11. एका बाजूला 94 आणि दुसऱ्या बाजूला रियांश प्रतिष्ठान. चला 94 किंवा रियांश प्रतिष्ठान. ओ चला रिटॉस. रियांश प्रतिष्ठान, बट
फिल्डिंग करू. चला शुभेच्छा असतील. आता लवकर आपण मॅच सुरू करतोय आणि पाहुण्याला विनंती की आपण मंचावरती बसावं. दोन्ही टीमला शुभेच्छा देतोय. टॉस संपन्न झाल्या. टीम JR दैसरनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं फलंदाजी करण्यासाठी बंदर फाकाडी 11 या टीमला. नाउ बॅक टू कॉम्बॉक्स. देयर इज अजित पवार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. TR ट्रॉफी 2026 मॅच क्रमांक 4 टॉप 10 मधील ही चौथी मॅच आपण पाहू शकतात. आणि पूर्वार्धाचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. जॉली कामतगर त्याच्या अगेन्स्ट गावदेवी एक्सर संघ मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत आणि या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच इथे रंगली आहे. पहिल्या इनिंगमध्ये धावा देखील फलकावरती बनल्या गेल्यात. एक तगडा 168 धावा फलकावरती पाहत आहेत आणि टार्गेट देखील भलं मोठं आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न देखील डेफिनेटली केले जातील. त्यानंतरची मॅच JR दैसर त्याच्या अगेन्स्ट बंदर पाखाडी आणि अंतिम मॅच सानवी एंटरप्राइजेस गोडदेवे आणि त्यांच्याच अगेन्स्ट बारवी एंटरप्राइजेस टेंभवली संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. आणि या दोन संघाच्या दरम्यान आजच्या दिवसातील टॉप 10 मधील अंतिम मॅच ती रंगत असताना आपल्याला बघायला मिळणार या मॅचमध्ये. चला स्पीडअप करायचंय. ओपनिंग पॅरेसमध्ये दोन आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. मयूर आणि समर त्याच्या दाखल समद आहेत. आणि बॉलिंग ट्रॅकवरती मंडेटी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज ट्रॅकवरने देखील नवीन गोलंदाज ते आपल्याला बघायला मिळणार. यस, आपण बघतोय मांडणीची जयंत म्हात्रे यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होताना दिसतंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. TR ट्रॉफी 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. मांडणीचे जयंती म्हात्रे जे माजी सरपंच होते कामनगावचे, त्यांचं आगमन होताना दिसते. आपलं हार्दिक स्वागत. एक ज्येष्ठ क्रिकेटपटू, समालोचक सुद्धा चांगलं आणि अंपायरिंग क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांनी केलेला आहे. त्यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होते. आपलं हार्दिक स्वागत असेल. मॅच सुरू होतीये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मार्कवरनं गोलंदाज रितेश आणि सलामीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्यांच्यावरती दारोमदार असेल. एक तगड्या आव्हान आहे आणि त्या तगड्या आव्हानापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रयत्न इथनं करावे लागतील. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. मयूर आणि त्याच्या साथीनं समर्थ हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. समर्थ त्याच्या विपक्षामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहेत. रितेश काय रणनीती असेल, काय माइंडसेट असेल TR ट्रॉफी 2026 मांडणीचे जयंत म्हात्रे यांचं आगमन मुख्य मंचावर झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्रिमूर्ती ग्रुप नागली आयोजित TR चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर मांडणीश्री महेंद्र म्हात्रे महेंद्र ठाकूर अँड मांडणीश्री करण म्हात्रे यांचं सुद्धा आगमन या क्रीडा नगरीमध्ये होताना दिसते. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आपल्याला विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक VIP डाईस पर यायचं आहे. आपलं सुद्धा या TR ट्रॉफी 2026 मध्ये स्वागत असेल. पहिलाच बॉल ऑन साईडला वळवला गेला आणि त्यानंतर डिस्कवर लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉलला फेकून दिलाय. पहिला बॉल, पहिला धमाका, सिक्सर. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि त्याचमुळे आज सिक्सर आपल्याला बघायला मिळतो या मॅच मध्ये. याच गतीची आणि याच गतीने धावा देखील बनवाव्या लागतील. वरी फर्स्ट बॉल आणि त्याचं आगमन केलंय 6 धावेने. चांगली टोटल फलकावरती उभी करण्याच्या इंटेन्शनने अगदी खेळतायत. 69 धावेंचा पाठलाग करायचा आणि त्याच्यावरती पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. चला स्पीडअप करायचंय. 3
टीआर ट्रॉफीमध्ये आगमन होताना दिसते. मान्य श्री महेंद्र ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर मान्य श्री करण भात्रे यांचं सुद्धा आगमन झाले, ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय तर 15,000 रुपयाचे रोख देणगी आलेली आहे. त्यानंतर मिस्टर चव्हाण यांचं सुद्धा आगमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया आपण क्रिकेटकडे. पहिला बॉल त्याच्यावरती बिग हिट आला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग होती आणि त्याचमुळे पंचांनी अगदी डिसिजन दिलाय वाईटचा. एक सिंगल धाव फलकावरती ॲड होती आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल देखील फलकावरती 7 आकडावरती जोडली आहे. एक चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, 7 धावा जोडल्या गेल्यात. 69 धावेचं टार्गेट समोर सेट असताना बॅटिंग तगडी करावी लागेल आणि त्या इंटेन्शनने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं देखील लागणार आहे. पायातला बॉल होता, फ्लिक केलाय, आउटफील्ड मध्ये बॉल वैगरे टाळलाय. एका टप्प्याच्या अखेरीस बॉलला फील्ड केलाय. मिड विकेटचे क्षेत्र रक्षक बॉलपर्यंत येत आहेत आणि बॉलला फील्ड करतात, बॉल रिटर्न करतात. एक सिंगल धाव फलकावरती वेगाने इथे कंप्लीट झाली आहे. 8 धावा जोडल्या. 2 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. रितेश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने बॅटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आकारला जातोय. समर्थ आणि मयूर आहेत. 8 धावा जोडल्यात. आउटफील्डमध्ये 2 खेळाडू तैनात केलेत. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू वाईडिश लॉगनमध्ये खेळाडू आहे आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये खेळाडू आहे आणि इनफिल्डमध्ये बाकीचे खेळाडू तैनात आहेत या मॅचमध्ये. यावेळेस दिशा दिली आहे, बॉल चाललाय 2 क्षेत्ररक्षकाला भेदून सरळ सीमारेषेच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल. हा धमाकेदार चौकार. क्या बात आहे की आजचा अंतिम दिवस आहे आणि 3 दिवसामध्ये या स्पर्धेला 4 लावण्याचं काम डेफिनेटली इथे केलं जात आहे. 4 धावा जोडल्यात आणि 4 धावेच्या मदतीने संघाची टोटल आता फलकावरती 12 आकडावरती जोडली गेली आहे. 3 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला इथे पाहू शकतात अद्यावत झालाय. आणखी 3 चेंडू आहेत. हा बॉल आपटून टाकलाय, टाप केलाय. एक सिंगल धावेची कॉलिंग होती आणि सिंगल धावेची कॉलिंग इथे कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची टोटल आता 13 आकडावरती. एक मोठी धावसंख्या रनचेसमध्ये आहे आणि त्या मोठ्या धावके संख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर प्रयत्न डेफिनेटली इथे करावे लागतील आणि त्याच इंटेन्शन त्याच माइंडसेटनं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळ 2 बॅटरच्या माध्यमातून आकारला जातो. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये इथे केला जातोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल. चॉली कामतगर आणि त्याच्या अगेन्स्ट गावदेवी एक्सर संघ आपण पाहत आहेत आणि संघाच्या दरम्यान ही मॅच रंगली आहे. 4 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला अद्यावत झाला आणि त्याच्यानंतर धावसंख्या 13 आकडावरती जोडली आहे. अजूनही 2 चेंडू आहेत या षटकातील. यावेळी समोरच्या बाजूने दावडी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमा पार सिक्सर.
आणि मी त्यामध्ये तील मात्र शंका नाहीये, कारण पूर्वार्धाच्या काळामध्ये जर विचार करायचा गेला तर तिकडे फक्त पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा होत्या आणि त्याच्या तुलनेने इकडे हा संघ थोडासा पुढे 19 धावा जोडल्यात. बिनबाद 19 धावा सध्या शेगडीला फलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत, परंतु ही धावसंख्या मेंटेन ठेवावी लागेल. 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला, धावसंख्या करायची तिथे 69 धावांचा पाठलाग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. शॉली कामतगर आणि दुसऱ्या बाजूने गावदेवी एक्सर संघ आपण पाहत आहेत. गावदेवी एक्सर संघ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. त्यांच्या माध्यमातून धावा डेफिनेटली बनवल्यात, 19 धावा जोडल्यात. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न देखील केले जातात. आयुष्यात तुम्ही किती पावसाले पाहिले या गोष्टीला महत्त्व नाहीये, परंतु तुम्ही त्या पावसात किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली आहे या गोष्टीला खऱ्या अर्थाने महत्त्व दिलं जात आहे. आता इथनं वाट शोधावी लागेल, कारण एक तगडी धावसंख्या समोर असताना 19 धावा बनवल्यात आणि त्या इंटेन्शन त्या माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग डेफिनेटली आकारावे लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओम पाटील आलेत. समोरच्या बाजूने बॅटर आहेत सज्ज. पहिलाच बॉल बॅटची वरची कडा आणि त्यानंतर विकेट किपरचा सहारा. कॅच कंप्लीट, फर्स्ट विकेट लॉस. पहिला झटका खेळाडू बाद. नवीन गोलंदाज ओम पाटील मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्याने देखील चांगली कामगिरी केली आहे. मयूर या खेळाडूला बाद केलंय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. प्रकाश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. ओम खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहिलाच बॉल बॅटच्या रडारपासून दूर ठेवला. बॅटची आउटर एज लागत असताना विकेट किपरचा सहारा आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली आहे. पहिला झटका दिलाय. 5 धावा पहिल्या षटकामध्ये 19 जोडल्या होत्या. त्याच्यानंतर पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. आता या 5 चेंडूवरती काय रणनीती असेल, काय प्री प्लॅन असेल, चांगली कामगिरी डेफिनेटली गोलंदाज करतील, कारण पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर स्ट्रॉंग माइंडसेट आणि त्या माइंडसेटनी गोलंदाजी डेफिनेटली केली जाईल. पायातला बॉल लोवर फुल टॉस होता आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव फलकावरती एक्झिक्यूट झाली. सिंगल धावेच्या पद्धतीने संघाची टोटल आता 1ने वाढली आहे 20-20 आकडावरती. पहा बॅटच्या रडारपासून दूर ठेवलेल्या चेंडूवरती विकेट येत आहेत. त्यानंतर आउटसाईड लेग स्टंप बॉल टाकतात, शरीरभेदी मारा करतात. त्याच्यानंतर त्या बॉलवरती मिड विकेट आणि डिस्करलेच्या रिझनमध्ये मोठे फटके एक्झिक्यूट होत असताना आपण पाहत आहेत. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 20 धावा जोडल्यात, 1 विकेट लॉस झाली आहे. आता इकडे पाहू शकतात की धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक तिसऱ्या बॉलवरती तुम्हाला एखादा बिग स्ट्रोक या मॅचमध्ये फेकावा लागेल आणि त्या इंटेन्शन त्या माइंडसेटनं प्रयत्न या मॅचमध्ये डेफिनेटली करावे लागतील. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 बिग हिट, प्रत्येक तिसऱ्या बॉलवरती एखादा चांगला स्ट्रोक तो तुम्हाला फेकावा लागेल. आता इकडे फॉलो थ्रोमध्ये पाहू शकतात की पाऊलांमध्ये थोडीशी गडबड झाली आणि त्याचमुळे गोलंदाज रिटर्न जात असताना आपल्याला बघायला मिळतात. कुठलंही पाऊल चुकीचं उचलण्याऐवजी ते न उचललेलं हे चांगलं असतं आणि त्याचमुळे गोलंदाज रिटर्न गेलेत. आउटफील्डमध्ये पाहू शकतात क्षेत्ररक्षणाची विवरचना ती आपल्याला बघायला मिळते. लॉग ऑन आहे. त्याच्यानंतर त्यावेळेस दिशा दिली आहे. गॅपमध्ये काढायचा होता बॉल. एक सिंगल धावेचा कॉल इथे कंप्लीट झाला आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल आता फलकावरती 1 निवडली आहे 21 आकडावरती. पहा विकेट गेली आणि त्याच्यानंतर धावसंख्या थोडीशी स्टॉप झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 19, त्यानंतर पहिला बॉल त्याच्यावरती विकेट आली आहे. पुन्हा 1 धाव आली आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा 1च धाव आली आहे. 3 चेंडूवरती 1 विकेट आणि 2 धावा खर्च केल्यात. विकेट आल्यानंतर धावसंख्या डेफिनेटली स्टॉप होती आणि तेच माइंडसेट आहे. हा प्री प्लॅन आहे. डॉट बॉल विकेट हा रेशो वाढवायचा प्रयत्न इथे डेफिनेटली केला जाईल. गोलंदाज ओम पाटील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतात. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. जुनी 3 बॉल आहेत. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय, अवाक्याच्या बाहेर.
सरळ रेषेत निघून गेलाय. एक दमदार डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. बॅटच्या रडार पासून तुम्ही चेंडू ठेवतायत अवे फ्रॉम द बॉडी, ही लेंथ यूज करतायत त्याच्यामध्ये यस डेफिनेटली येतंय आणि तेच ओम करतायत. 4 चेंडूवरती त्याने खूप चांगली कामगिरी केली आणि पाठपुरावा ही क्रिकेटची नितांत गरज आहे आणि तो पाठपुरावा केलाय. यावेळेस बॅटच्या स्लॉटमध्ये आलाय आणि पाठवून दिलंय पार्किंग प्लॉटमध्ये. धमाकेदार सिक्सर. जबरदस्त बॅटिंग केली जाते. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. 27 27 फलकावरती जुडल्या गेल्या. ओम पाटील चांगला कमबॅक केलाय, परंतु त्याच्यावरती देखील पलटवार आपल्याला बघायला मिळतो आणि तिथे एक बिग हिट मिड विकेटच्या पलीकडे बॉलला फेकून दिलं, सरळ सीमा रेषेच्या पलीकडे सिक्सर आपल्याला बघायला मिळतोय आणि त्या 6 धावेच्या जोरावरती 27 धावा जोडल्या गेल्यात. वैयक्तिक जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ त्याला फेस केलाय. समर्थ हा खेळाडू पाहिला मिळतो. 14 धावा एक्झिक्यूट केल्यात. दुसऱ्या बाजूने त्याची साथ देत आहेत. 3 चेंडूचा खेळ आणि त्याच्यावरती 7 धावा प्रकाशने कंप्लीट केल्यात आणि संघाची टोटल आता 27 27 आकडावरती आपण पाहत आहेत. अंतिम बॉल असेल आणि त्या अंतिम बॉलवरती काय रणनीती असेल. स्लॉक चेंडू आहे आणि स्लॉक चेंडूवरती सातत्याने मोठे फटके एक्झिक्यूट होत असताना आपण पाहत आहेत आणि त्या स्लॉक चेंडूवरती काय रणनीती असेल. फायनल डे मध्ये प्रेक्षक राजावर्ग देखील डेफिनेटली इथे उपस्थित झाला गेला. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. TR ट्रॉफी 2026 आपण पाहत आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओम पटेल बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. बॉल तयार. समोरच्या बाजूने फलंदाज देखील तयार. प्रकाश सिंग आपण पाहत आहेत बॅटिंग ट्रॅकवरती आहेत आणि दुसऱ्या बाजूने ओमचा अंतिम बॉल. अंतिम बॉल समोरच्या बाजूने बॉल एका टप्प्याच्या घरी फील्ड केलाय आणि त्याला रिटर्न केलाय. 2 धावेचा मानसंगी बाळगलाय आणि तेवढा वेळ देखील मिळाला. आता इकडे चूक झाली आहे आणि घ्या आता चुकीचं भुगतान करावं लागेल. 2 ला 3 मध्ये कन्वर्ट केलंय आणि 3 धावा पळून पूर्ण केल्यात आणि याच 3 धावेच्या मदतीने संघाची टोटल आता फलकावरती 3-0 30 आकडावरती. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 30 वरती 1. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. अंतिम बॉलवरती 3 धावा एक्झिक्यूट केल्या. संघाची टोटल आता 30 आकडावरती जोडली गेली आहे. आता इकडे 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि त्याच्यामध्ये बनवायचे 39 धावा. 14 मिनिटं आणि त्याच्यानंतर 17 सेकंद यूज केली आहेत. चला आपण स्वागत सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. षटक संपलेलं आहे, थोडंसं वेळ आहे, पण तर आपल्या मुख्य मंचावर जे आपले मुख्य अतिथी आहेत त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी विनंती करीन त्या मान्यवरांनी लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आणि त्या ठिकाणी आपला सन्मान होईल. सुरुवातीला मी विनंती करतोय माननीय श्री महेंद्र ठाकूर यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं, त्या ठिकाणी आपलं स्वागत आणि सन्मान केला जाईल. TR ट्रॉफी 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. मी विनंती करतोय कुंदन पाटील यांना, कुंदन पाटील यांच्या शुभहस्ते हा सन्मान केला जाईल. चांगला सपोर्ट या स्पर्धेसाठी लाभलेला या सर्व मान्यवरांचा त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. कारण आपली भारताची परंपरा आहे अतिथी देवो भव आणि त्यानुसारच आपण हे महाराष्ट्राचं महावस्त्र आणि त्यानंतर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाईल. माननीय श्री महेंद्र ठाकूर यांचा हा सन्मान केला जातोय. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर
माननीय श्री करण म्हात्रे यांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा जायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान केलं जाईल. करण म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपयाची देणगी या TR ट्रॉफीसाठी आलेली आहेत. त्यांचं सुद्धा चांगलं सपोर्ट या स्पर्धेसाठी आहे आणि त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. पुन्हा एकदा विनंती असेल यावेळेला गणेश पाटील यांना विनंती असेल, गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. करण म्हात्रे यांचा हा सन्मान केला जातोय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. संघाची टोटल 30 आकडावरती चांगले 2 बॉल डॉट आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यानंतर माननीय श्री जयंत म्हात्रे यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. समोरच्या बाजूने ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात आहेत. बॉलला रिटर्न करतायत. एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट केली जाईल. दोन्ही संघाची तुलना केली मागील 2 षटकांची आणि पूर्वार्धाच्या 2 षटकांची, तर बॅटिंग करणारा संघ थोडासा पुढे आहे या मॅच मध्ये. कारण अनिल पाटील यांना मी विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. माननीय श्री जयंत म्हात्रे यांचा सुद्धा चांगला सपोर्ट या स्पर्धेसाठी आहे आणि त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पूर्वार्धाच्या काळामध्ये यस, फ्लड लाईट साठी जी जनरेटरची जी व्यवस्था होती, ती जनरेटरची व्यवस्था माननीय श्री जयंत म्हात्रे यांच्या माध्यमातून झाले. त्यांचे खूप धन्यवाद. यावेळेस फेकून दिलं बॉल सरळ अवकाश भ्रमंतीला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. तर 2 चव्हाण बंधू आपल्यामध्ये आहेत. माननीय श्री नितीन चव्हाण आणि माननीय श्री सचिन चव्हाण यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आपल्याला विनंती आहे, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. गणेश पाटील यांना विनंती असेल, त्याच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. दोन्ही सुद्धा चव्हाण बंधू आहेत. नितीन चव्हाण आणि सचिन चव्हाण यांचा हा स्वागत आणि सन्मान केला जातोय. बॉल तयार. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. बॅटच्या राडारपासून दूर आणि खूपच दूर आहे आणि त्याचमुळे पंचाचा सिग्नल. इट्स वाईट बॉल येतोय. 38 धावा चुडल्या गेल्यात आणि त्याचमुळे अगदी पाहत आहेत की चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 8 चेंडू आणि तिथे बनवायचे आहेत 31 धावा. मॅच बनू शकते. रंगतदार स्थितीमध्ये मॅच डेफिनेटली आली आहे. 8 चेंडू 31 धावेची गरज. पुढचा बॉल, पायातला बॉल हेलिकॉप्टर उडवला गेलाय परंतु डिस्टन्स नाहीये आणि त्याचमुळे कॅच कंप्लीट. विकेट आली आहे. खेळाडू बाद. एक जे जुचंदरचे प्लेयर होते त्यांची एक बगमॅन टू व्हीलरची जी चावी आहे हरवलेली आहे, पडलेली आहे. कोणाला जर सापडली त्या चावीला अटॅच आणखी 2 ते 3 चाव्या आहेत, कीज आहेत. कोणाला जर सापडली तर तुम्ही आमच्याकडे जमा करायची आहे प्लीज. पाच चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर विकेट देखील आली आहे या मॅच मध्ये. 38 धावा जोडल्या. 30 धावेचं टार्गेट अजूनही समोर असणार आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. रोहित दाखल झालेत नव्याने मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती कमबॅक चांगला आहे. सिक्सर ठोकलाय आणि त्यानंतर चांगला कमबॅक केलाय. विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. आदित्य बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 3 आणि या 3ऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतायत. प्रथमतः जर पाहिलं तर 2 डॉट बॉल आले.
देन एक सिंगल घेतली आणि त्याच्यानंतर सिक्सर आला आणि त्याच बॅटरला बाद केलाय. त्याच्या अगोदर एक वाईट देखील आला होता. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला त्याच्या माध्यमातून पाहत आहेत. 38 धावा फलकावरती जोडल्यात. आता इकडे अंतिम बॉलवरती एखादा तगडा स्ट्रोक आला तर मॅच जिवंत राहू शकते आहे आणि त्याच इंटेन्शन बॅटरच्या माध्यमातून बॅटिंग देखील आकारली जाईल. अंतिम बॉल बॅटची यश लागली आणि बॉल विकेट किपरला बीट करून लॉंग स्टॉप रिजन मध्ये गेलाय. सीमा पार चौकार 4. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं हलकसं. बॅटची आउटर रेष लागली होती आणि त्यानंतर लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल वेगाने निघून गेलाय आणि 4 धावा देखील एक्झिक्यूट झाल्यात. आता इकडे पाहू शकतात की 20 मिनिटांचा अवधी तुम्ही खर्च केलाय आणि त्यासाठी एक्स्ट्रा एक खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये तुम्हाला सज्ज करावा लागेल. प्रत्येक मॅचसाठी 15 मिनिटांचा अवधी असेल 3 षटकांसाठी आणि त्यासाठी तुम्ही या 3 षटकांमध्ये 20 मिनिटांचा अवधी खर्च केला आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये तो आणावा लागेल. 44 बॉल आणि त्याच्यानंतर संजू सॅमसम 88 धावांवरती खेळतो आणि दुसऱ्या बाजूने ईशान किशन 19 बॉल आणि 43 धावा त्याने ठोकल्यात आणि टीम इंडिया 191 धावा फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहत आहात. 14 षटकांचा खेळ तो सध्याच्या घडीला तिकडे कंप्लीट झाला आहे. न्यूझीलंड आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम इंडिया आपल्याला बघायला भीती आहे. चांगली मॅच तिकडे देखील रंगली आहे आणि ही मॅच देखील रंगणार ताशामध्ये तील मात्र शंका नाही आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. लकी गायकर आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. गायकवाड आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि दुसऱ्या बाजूने पाहू शकतात की बॅटिंग ट्रॅकवरती देखील सज्ज आहेत. लकी गायकवाड आपल्याला बघायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती आणि त्याच्या विपक्षामध्ये प्रकाश. आता इकडे त्याला बॅटिंगच्या माध्यमातून प्रकाश टाकावा लागेल. 20 मिनिटांचा अवधी खर्च केलाय. 3 षटकांसाठी एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. चला स्पीडअप करायचं पंच आपण देखील स्ट्रिक्टली वॉर्निंग द्यायची आहे. प्रकाश चांगली बॅटिंग करावी लागेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि त्याच्यामध्ये बनवायचे तुम्हाला 27 धावा. पहिला 4 चेंडूवरती आघात करावा लागतील. मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील आणि त्याच इंटेन्शन तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल होतो यार. प्रकाश पहिलाच बॉल समोरच्या बाजूने बॉल निघून चाललाय डाऊन डी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये. बॉल फील्ड बॉल रिटर्न क्विक फेकी झाली आहे आणि त्याचमुळे एक सिंगल धाव इझी बनवली आहे आणि त्या सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल आता 43 आकड्यावरती. मॅच जिवंत अजूनही आहे. 2 फिअर बॉल आले तर मॅचमध्ये जर पडले तर पगडा फील्ड करणाऱ्या टीमचा भारी होऊ शकतो. परंतु इथनं बॅटिंगच्या माध्यमातून बिग स्ट्रोक आले तर मॅच बनू शकते आणि त्यासाठी प्रयत्न देखील केले जातील. 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. 26 धावेची गरज राहिली आहे. 4 सिक्सर देन 2 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आणि त्याच इंटेन्शनने तुम्हाला खेळावं लागेल. मोठे फटके इथे खेचावेच लागतील अन्यथा ही मॅच खूप दूर राहिली आहे असं म्हणावं लागेल. 5 चेंडू 26 धावेची गरज. बॅटल या चेंडूवरती मॅचचा रिझल्ट असणार आहे. समोरच्या बाजूने बॅटची यश लागली आहे परंतु त्याच्यावरती एकच धाव. 1 पेक्षा जास्त काय मिळणार नाही आहे. सिंगल डबल या धावा इथे घेतल्या जात आहेत आणि विजयाच्या दिशेने पाहू शकतात की फील्ड करणारी टीम आपल्याला पाहिलं भीते. आता इकडे 4 चेंडू आणि त्याच्यामध्ये गरज आहे 25 धावांची आणि 4 बिग हिट आले तर मॅच इथे टाय होऊ शकते. प्रकाश स्ट्रायकिंग इनकडे बॅटिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल डी स्क्वेअर लेगला फेकून द्यायचं होतं परंतु शरीरावरती बॉल अधलला गेलाय आणि त्याचमुळे बॅटर बीट झालेत. आणखी एक चांगला बॉल डॉट चेंडू आलाय. खराब चेंडूवरती फटका आला नाही आणि त्याचमुळे हा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि त्याच्यामध्ये बनवायचे आहेत तुम्हाला आता इकडे 25 धावा. मॅच आता खूप कठीण आहे. इथनं मॅच बाहेर काढणं खूप कठीण गोष्ट आहे परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून
एखादी चूक घडली तर मॅचमध्ये बनवू शकतात, मॅच बनू शकते. 3 चेंडू आणि तिथे 25 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. औपचारिकता पूर्ण करावी लागेल, फॉर्मॅलिटीज आहे ती पूर्ण करावी लागेल. समोरच्या बाजूने बिटवीन टू गॅप, वन बॉस ओव्हर द लाईन, बॉल सीमा पार, धमाकेदार चौकार 4. काम इथे केलं जात आहे. एक चांगला हिट आपल्याला पहिला मिळतोय. पुन्हा बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि बॉल चाललाय डिस्कवर लेग, सीमारेषेच्या पलीकडे जात असताना स्टॉप केलंय. कॅच कंप्लीट, विकेट. खेळाडू बाद. एक चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. औपचारिकता राहिली आहे मॅचची आणि ती पूर्ण केली जाईल. अंतिम बॉल असेल आणि त्याच्यावरती काय रणनीती असेल, जाता जाता एखादा प्रेक्षणीय फटका तो खेचला जाईल की गोलंदाज वर्चस्व गाजवतील अंतिम बॉलवरती देखील. हितेश जो नव्याने दाखल झाला आणि त्याच्या विपक्षामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज देखील आहेत. अंतिम बॉलवरती काय क्रिकेट इथे दाखवलं जाईल. फील्डमध्ये अगदी पाहू शकतात की बदल होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. खेळाडू देखील तैनात केलेत आणि अंतिम बॉडीला स्विच केलंय, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे आणि त्याचमुळे हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पूर्वार्धाचा आणि उत्तरार्धाचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि या मॅच मध्ये विजय संपादन केलाय. जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्लेयर ऑफ द मॅच हे किताब देण्यासाठी आणि तिथे प्लेयर ऑफ द मॅच मानकरी मॅच समरी पाहू शकतात. पूर्वार्धाचा खेळ तिथे 10 चेंडू 21 धावेची तुफानी पारी निहार बॅटर्सच्या माध्यमातून आली आहे. त्यानंतर 5 चेंडू 18 धावा ओम पाटीलच्या बॅटमधून आल्यात. त्याच्यानंतर यश, त्याने देखील खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आहे. 4 चेंडू 17 धावेची तुफानी पारी आहे आणि अंतिम टच जर पाहिलं तर मोहिलने 5 चेंडू आणि त्यानंतर 7 धावा एक्झिक्यूट केल्यात आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये तब्बल 68 धावा फलकावरती जोडल्यात आणि एक तगडत आव्हान इथे देत असताना चांगली गोलंदाजी केली आहे. लकी या गोलंदाजाने खूप निर्णायक गोलंदाजी केली आहे. 6 रन्स, त्याच्यानंतर 1 विकेट. ओम पाटील 11 धावा 1 विकेट. त्यानंतर आदित्य माली 12 धावा खर्च करत असताना 1 विकेट आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर रितेशचं षटक थोडंसं खर्चिक राहिलं आणि त्याच्यामध्ये मार्जिन ऑफ इरर देखील खूप कमी होतं. मेंडेटी पॉवर प्लेचं P1चं षटक होतं आणि त्याचमुळे ते खर्चिक राहिले आहे आणि त्या षटकामध्ये